महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात प्रभात फेरी काढण्यात आली। हरिओम नगर, बारा बंगला, अष्टविनायक चौक या परिसरातून सकाळी 7 वाजता निघालेल्या या प्रभात फेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद मिळाला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात केलेल्या विकास कामांबद्दल जनतेला जागरूक करण्यासाठी ही प्रभात फेरी आयोजित करण्यात आली होती। शिवसेना कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि युवा वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। फेरी दरम्यान एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मजबूत महाराष्ट्र प्रगतीसाठी शिवसेनेला मत द्या अशा घोषणा देण्यात आल्या। खासदार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळातील उपक्रमांवर प्रकाश टाकत विकासाची गती कायम ठेवण्याचे आवाहन केले। शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेली रस्त्यांची सुधारणा, नवीन रोजगार संधी, महिलांसाठीच्या योजनांचा लाभ तसेच स्थानिक पातळीवरील विकास कामे यामुळे नागरिकांचा पाठिंबा वाढला आहे। या प्रभात फेरीत महिला, तरुण वर्ग तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। लोकांना भेटण्याकरता आणि लोकांशी संपर्क साधण्याकरता आणि एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सांगितलं की तुम्ही मतदारसंघात येऊ नका, तुम्ही 288 मतदारसंघात महायुतीचा प्रचार करा। आम्ही प्रत्येक जण एकनाथ शिंदे म्हणून लोकांसमोर जाऊ। तुम्ही एवढं प्रचंड काम केलेलं आहे आणि या म्हणून आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांच्या भेटीगाठी घेत आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार आम्ही प्रत्येकाने घेतलेला आहे। खालची जमीन सरकलेली आहे। महायुतीचा विजय होणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। संपूर्ण वातावरण महायुतीच्या फेवरला आहे आणि मग सहानुभूती घेण्याच्या बॅगा सगळ्यांच्या तपासल्या जात आहेत। बॅगा नितीन गडकरींची पण तपासणी केली, एकनाथ शिंदे साहेबांची तपासणी केली, देवेंद्रजींची तपासणी केली, अजितदादांची तपासणी केली, परंतु यांनी कोणीही राजकारण केलं नाही। एक भाग आहे निवडणूक आचारसंहितेचा आणि फक्त हे एक राजकारण करण्याचा प्रयत्न आहे आणि सहानुभूती घेण्याचा प्रयत्न आहे। एक वेगळा नेरेटिव्ह विशिष्ट समाजाला हाताशी धरून वेगळा मेसेज देण्याचा जो काय प्रयत्न चाललेला आहे, एकीकडे संविधान खतरे में बोलायचं आणि लोकशाहीच्या विरुद्ध, घटनेच्या विरुद्ध विशिष्ट समुदायाला हाताशी धरून प्रचार करण्याचा प्रयत्न करायचा, लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे। लोक सगळ्या एकत्र आलेले, एक है तो सब सेफ है, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे।